श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. कार्तिक महिन्यातील अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती 5 डिसेंबर 2023 वार आहे. त्या दिवशी मंगळवारी आलेली आहे कालभैरव जयंती. कालभैरव देव म्हणजे शिस्तीचे देवता, न्यायाचे देवता. कालभैरव भगवानांसमोर तुमच्यावर जर अन्याय झालेला असेल, तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल, तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये फसलेले असाल किंवा तुम्हाला शत्रूचं भय असेल, तुम्हाला बाधा नजर दोष या गोष्टींचा त्रास असेल किंवा तुमचं एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होत नसेल, तर अशा तुमच्या आयुष्यातील न सुटणाऱ्या ज्या समस्या आहेत, ज्या की तुम्ही खूप प्रयत्न करतायत पण तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नाहीये, तर अशा समस्यांसाठी आपण कालभैरव भगवानांची सेवा करू शकतो आणि ही कालभैरव जयंती जी आहे ती आपण साजरी करू शकतो. आता बरेच ताई व दादा असे असतील की पहिल्यांदा त्यांनी कालभैरव जयंती बद्दल ऐकलेलं असेल आणि याच्या अगोदर कधीच कालभैरव जयंती ही त्यांनी साजरी केलेली नसेल. पण यावर्षी तुम्ही करून बघा आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात. कारण कालभैरव भगवान हे न्यायाचे शिस्तीचे देवता आहेत. त्याच्यामुळे आपल्या जगण्याला आपल्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त, एक प्रकारची दिशा मिळते. त्यामुळे ही जी कालभैरव जयंती आहे ती साजरी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एरवी कान बरं नाही, बरं वर्षभर का नाही, वर्षभर पण आपण करू शकतो. पण कालभैरव ज्या दिवशी जयंती असते त्या दिवशी कालभैरव भगवानांचं जे तत्व असतं ते या पृथ्वीवर, या ब्रह्मांडामध्ये अधिक जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतं. आणि ज्या वेळेला आपण कालभैरव भगवानांची सेवा करतो, साधना करतो, उपासना करतो, त्यावेळेला तुम्ही ऐकलं असेल की आपल्या शरीराभोवती ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती एक वलय तयार होतं, संरक्षण कवच तयार होतं, जे आपल्याला या सर्व नकारात्मक गोष्टींपासून वेळोवेळी वाचवतं आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, योग्य दिशा दाखवतो, योग्य लोकांची संगत मिळवून देतो, वाईट लोकांपासून, वाईट जे ॲटमॉस्फिअर आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सद्बुद्धी देतं. त्यासाठी आपल्याला कालभैरव भगवानांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. आता 5 तारखेला काय करायचं आहे, आपल्याला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरव भगवानांचं मंदिर असेल तर तिथे सर्वात अगोदर आपल्याला एक नारळ, खडीसाखर हे घ्यायचं आहे. सकाळी आपण एक नारळ, खडीसाखर घेऊन कालभैरव भगवानांच्या मंदिरामध्ये जाऊ शकतो आणि तिथे त्यांना नारळ, खडीसाखर आणि आपली सेवा, फक्त दर्शन आणि त्यांचा कालभैरव जयंती आहे म्हणून हे तिथे अर्पण करायचं आणि तिथे बसून आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आपल्याला मागणं वगैरे काहीच मागायचं नाहीये, फक्त जी काही आहे ती अगदी मनापासून श्रद्धेने सेवा करायची आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून तिथून डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कुठेही दुसरीकडे जायचं नाहीये, कारण त्यावेळेला जे चैतन्य आपल्यामध्ये आलेलं असतं, जी सकारात्मकता आपल्याकडे आलेली असते किंवा आपण जे म्हणतो आपण केलेल्या ज्या सेवेचं फळ आहे, जेव्हा आपण कुठे जाऊ ते त्यांना मिळत असतं. त्यामुळे कधीही दर्शन वगैरे असं काही घेतलं की डायरेक्ट आपल्या घरी आपल्याला यायचं आहे. घरी आल्यानंतर त्यानंतर तुम्ही दुपारी, संध्याकाळी किंवा दुपारी 4-5 असं या वेळेमध्ये आपल्याला भाकरी घ्यायची आहे, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, लिंबू कट करून घ्यायचं आहे आणि पातीचा कांदा घ्यायचा आहे. हे घेऊन, हा नैवेद्य घेऊन आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये जायचं आहे. सकाळी आपण ज्या मंदिरामध्ये गेलो होतो त्याच मंदिरामध्ये हे सर्व घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कोणाला नजर दोष असेल, बाधा वगैरे काही असेल तर तुम्ही काळा धागा घेऊन जाऊ शकता. हा तिथे त्यांच्या चरणाशी लावू शकता. त्यानंतर तो जो धागा आहे नैवेद्य वगैरे दाखवल्यावर बाहेर आपल्या हातामध्ये घेऊन बसायचा, त्यांच्या जे मंदिराचं प्रांगण आहे त्याच्यामध्ये, आणि 11 वेळा परत कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. त्यांना विनंती करायची आहे, सांगायचं आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की मला हा प्रॉब्लेम आहे, याच्यातून मला बाहेर काढायचं, याचा मला त्रास आहे, जे काही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं कधीही बोलायचं नाही, कारण ही शिस्तीची देवता आहे, न्यायाची देवता आहे. तुम्ही दुसऱ्यांचं वाईट होऊ द्या म्हणाल तर तुम्हालाच ते शिक्षा देतील. त्यामुळे माझ्यासोबत असा प्रॉब्लेम आहे, मला यातून बाहेर काढा, स्वतःसाठी जे काही आहे ते विनंती करायची आहे.
असं केल्यानंतर कालभैरव भगवान काय करतात, जे समोरची व्यक्ती आहे त्याला सद्बुद्धी मिळते किंवा त्याला ते आपण म्हणतो की नाही ह्या व्यक्तीला तुला असं असं करायचं आहे, ते त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात आणि तो तुम्हाला त्रास देणं किंवा जे काही असेल तुमचं ते आपोआप कमी व्हायला सुरुवात होतं. आणि त्या हातामध्ये काळा धागा घेऊन, उजव्या हातामध्ये काळा धागा घ्यायचा आणि 11 वेळा आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि घरी आल्यानंतर जी बाधित व्यक्ती आहे, जी सतत आजारी पडते व्यक्ती किंवा जी व्यक्ती चिडचिड करते किंवा तुम्हाला वाटतं की ह्या व्यक्तीला काहीतरी झालेलं आहे, त्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा पायामध्ये तुम्हाला हा काळा धागा बांधायचा आहे. आणि जेवढा दिवस हा काळा धागा राहतो तेवढा दिवस ठीक आहे. मग पुढच्या अमावस्येला परत तुम्ही अशा पद्धतीने काळा धागा तयार करू शकता आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा पायामध्ये तुम्ही बांधू शकता. हे अतिशय प्रभावशाली आहे, एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. आणि आता की तुमच्या घराच्या आजूबाजूला कालभैरवाष्टकच म्हटलं, कालभैरवांचं मंदिर नाहीये, तर तुम्ही आपल्या घरामध्ये 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणू शकता. संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते, ज्या वेळेला आपण देवासमोर दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, त्या वेळेला आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. जी काही तुमची समस्या आहे ती तुम्हाला सांगायची आहे, बोलून दाखवायची आहे. आणि या दिवसापासून तुम्ही 21 दिवस 41 दिवस किंवा तुम्ही कंटिन्यू तुम्हाला जोपर्यंत करावी वाटते तोपर्यंत कालभैरवाष्टकची सेवा करू शकता. म्हणजे रोज तिन्ही सांजेच्या वेळेला कालभैरवाष्टक तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणू शकता. जेव्हा आपण कालभैरवाष्टकची सेवा करतो त्यावेळेला ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा कोणी तुम्हाला काही करत आहे, तुमच्या जागेमध्ये काही दोष आहे, तुमच्या वास्तूमध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, नकारात्मक गोष्टी, त्या हळूहळू दूर होत आहेत. तुमच्या नवरा बायकोमधील भांडणं दूर होत आहेत किंवा तुम्हाला कोणी काही केलं आहे त्याचा प्रभाव हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. याच पद्धतीने समजा तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, खूप दवाखाना केला, खूप काही केलं, पण त्या व्यक्तीला काही फरकच पडत नाहीये, तर तुम्ही नित्य नियमाने रोज 2 अगरबत्ती घ्यायचा. त्या व्यक्तीची जिथे रूम आहे, ती व्यक्ती जिथे बेड वगैरे काही त्या व्यक्तीला झोपवले त्या रूम मध्ये बसायचं, एका प्लेटमध्ये त्या अगरबत्ती लावून ठेवायच्या, प्रज्वलित करायच्या आणि 11 वेळा तिथे मोठ्याने कालभैरवाष्टक म्हणायचं त्या व्यक्तीच्या रूम मध्ये बसून, की त्या रूम मध्ये ते कालभैरवाष्टक पसरावं, त्या व्यक्तीला ते कालभैरवाष्टक ऐकू यावं या पद्धतीने. आणि 11 वेळा म्हणून झाल्यानंतर तो जो अंगारा आहे त्या व्यक्तीच्या कपाळी लावायचा, गळ्याला लावायचा, त्यांच्या नाभीला लावायचा म्हणजे बेंबीला लावायचा आणि थोडासा त्यांच्या अंगावर फुंकर मारायचा आणि कालभैरवाष्टक भगवानांना विनंती करायची की असं असं आहे, काहीच कळत नाहीये, हे केलं ते केलं, फरक दिसत नाहीये. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुम्हाला काही दिवसांमध्ये ती व्यक्ती बरी होत आहे, त्या व्यक्तीच्या म्हणजे आपण म्हणतो की तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे, असं तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघाल. सेम बाधित व्यक्तीसाठी पण तुम्ही या पद्धतीने करू शकता. म्हणजे जिथे आता तुम्ही स्टॉप झालेला आहात, तुम्हाला आता वाटतं की मी इथे काहीच करू शकत नाही, आता मी सगळं देवावर सोडलेलं आहे, तिथे तुम्ही ही सेवा करा. तिथून पुढे जी लीला आहे देवाची ती तुम्हाला बघायला मिळेल, जर तुमच्यामध्ये विश्वास असेल, श्रद्धा असेल तरच. या पद्धतीने आपण कालभैरवाष्टक जयंती साजरी करू शकतो. कालभैरव भगवानांना हा नैवेद्य दाखवू शकतो, बाजरीची भाकरी, त्यानंतर लिंबू, कांदा, वांग्याचं भरीत आणि कालभैरवाष्टक तिथे जाऊन आपण म्हणू शकतो. आणि काळा अभिमंत्रित दोरा पण आपण या पद्धतीने तयार करू शकतो. श्री स्वामी समर्थ.